नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 26 मार्च 2026 रोजी 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी शेतकरी मित्रांनो 6,000ची आर्थिक मदत 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 थेट बँक खात्यात DBT द्वारे हस्तांतरित केले जातात. 9व्या हप्त्याचे पैसे खात्यात कधी येतील? तर आता शेतकरी मित्रांनो, शासनाने 26 मार्च 2026 रोजी 8वा हप्ता जारी केलेला होता. असाल तरी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे येत नाहीत. तर आता शेतकरी मित्रांनो, बँक खात्याचा प्रकार, DBT प्रक्रिया आणि जिल्ह्यानुसार पेमेंट 2-5 दिवसात येऊ शकते. लक्षात ठेवा, जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल आणि KYC पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील. बँक खाते अनिवार्य पाहिजे. आता आपण नमो शेतकरी योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी पात्र ठरले आहेत, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांना नमो शेतकरीसाठी लाभार्थी संख्या सर्वाधिक आहे, याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नगर जिल्ह्यातील 5,17,611 शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील या लाखो शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4,55,040 शेतकऱ्यांना 90,81,00,000, कोल्हापूर जिल्ह्यातील 4,06,240 शेतकऱ्यांना 91 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.